नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज इंग्लिश व्होकॅब्युलरीच्या या पार्ट 12 मध्ये आपण नवीन काही वर्ड पाहणार आहोत। मित्रांनो, चित्रांच्या मदतीने तुमची व्होकॅब्युलरी जास्तीत जास्त कशी दीर्घकाळ लक्षात ठेवायची हे आपण ट्रिकच्या मदतीने पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला वर्ड आहे आपल्याकडे बघा, वॉबल। वॉबलचा अर्थ काय होतो? टू मूव्ह फ्रॉम साइड टू साइड इन अ वे दॅट इज नॉट स्टेडी। म्हणजे काय? तर अस्थिरपणे एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हलणे किंवा एखाद्या व्यक्तीला गोष्टीला तसे हलायला लावणे किंवा डुगडुगणे, लटपटणे किंवा लटलटणे। मित्रांनो, वॉबलचा अर्थ समजण्यासाठी ह्या दोन तुमच्याकडे डेफिनेशन होत्या, परंतु या चित्रामध्ये पाहू शकता हा व्यक्ती बघा, ह्या व्यक्तीने एका पायावरती दुसरा पाय ठेवलेला आहे आणि तो जसा पाय वॉबल करत आहे, म्हणजेच काय तर पायाचे हेलकावे घेत आहे। दुसऱ्या चित्रामध्ये इथे तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती आहे या टेबलच्या पायाखाली, तो दगड ठेवत आहे, म्हणजेच काय तो टेबल डुगडुगत करत आहे, तो वॉबल होत आहे, इकडे तिकडे हलत आहे। मग अशा परिस्थितीला तुम्ही वॉबल म्हणू शकता। एक्झाम्पल पहा, पुट समथिंग अंडर द लेग ऑफ द टेबल, इट्स वॉबलिंग। त्या टेबलच्या खाली काहीतरी ठेवा, तो टेबल वॉबल करत आहे, म्हणजेच काय लटपटत आहे, डुगडुगत आहे। ओके, पुढचा शब्द बघा, बँग। बँगचा अर्थ to hit with a resounding blow, strike hard and noisily, to shut a door, window, etc. म्हणजेच काय तर मोठा आवाज करून एखादी गोष्ट आदळणे किंवा धाडकन बंद करणं, त्याला बँग करणं म्हणायचं। चित्रामध्ये पाहू शकता हा फुटबॉलपटू आहे। या फुटबॉलपटूला काय केलंय तर समोरच्या व्यक्तीने त्या नेटवरती जोरामध्ये हा बॉल आदळलाय, म्हणजेच बँग केलाय। एखादी गोष्ट तुम्ही जोरामध्ये जमिनीवरती आदळता त्याला तुम्ही बँग म्हणू शकता। ओके, एक्झाम्पल बघा, ही बँग द बॉल इनटू द नेट। म्हणजेच त्या व्यक्तीने तो बॉल कुठे लावला? जोरामध्ये आदळला, तर धडकन त्या नेटला आदळला। ओके, पुढचा वर्ड पहा, पॅनिक। पॅनिकचा अर्थ a sudden feeling of fear that cannot be controlled and stops you from thinking clearly। म्हणजे विचार बंद करणारी भीतीची किंवा ताब्यात न येणारी अचानक उद्भवतेली भावना, तुम्हाला होणारी घबराट, तुमची उडणं घाबरगुंडी आणि दुसरा अर्थ होतो धास्ती। म्हणजे पॅनिक होता, तुम्हाला एखादी गोष्ट अस्वस्थपणा वाटते, तुम्ही एकदम काय होता तर तुम्हाला घबराट होते, तुम्हाला भीती वाटायला लागते, मग त्याला पॅनिक हा शब्द आहे। चित्रामध्ये पाहू शकता सगळीकडे आग लागलेली आहे आणि हे लोक रस्त्यावरती सैरावैरा धावत आहेत, म्हणजेच काय सर्व लोक पॅनिक झालेत, म्हणजेच काय त्यांच्या मनात घबराट निर्माण झालेली आहे। आता एक्झाम्पल बघा, पीपल फ्लेड इन पॅनिक ॲज द फायर स्प्रेड। ही फायर म्हणजेच आग म्हणूया, आग जशी स्प्रेड झाली सगळीकडे पसरली तसे लोक पळायला लागले आणि लोक कसे झाले? पॅनिक झाले, घबराट झाले, त्यांना भीती वाटायला लागली असं आपण म्हणू शकतो। ओके, नेक्स्ट वर्ड बघा, ट्वर्ल। ट्वर्लचा अर्थ काय होतो? टू कॉज टू रोटेट रॅपिडली, स्पिन, रिव्हॉल्व, वर्ल, टू ट्विस्ट। म्हणजेच काय एखादी गोष्ट गिरकी घेणे, गरगर फिरणे किंवा फिरवणे किंवा एखादी गोष्ट पिरगळणे, त्याला तुम्ही ट्वर्ल म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता हे स्ट्रॉ आहेत, वेगवेगळ्या ग्लासमध्ये हे स्ट्रॉ आहेत बघा, म्हणजेच काय हे स्ट्रॉ काय करायलेत तर त्या याला फिरवण्याचं काम करत आहेत, म्हणजेच काय मिक्स करण्याचं काम करत आहेत, म्हणजेच काय गरगर फिरत आहेत किंवा गिरकी घेत आहेत। बघा आता, स्वीट ट्वर्ल हर स्ट्रॉ इनटू द ग्लास ऑफ ज्यूस। ज्यूसच्या ग्लासमध्ये तिने काय केलं? स्ट्रॉला काय केलं? ट्वर्ल केलं, म्हणजेच काय फिरवलं, तर त्याला तुम्ही ट्वर्ल केलं म्हणू शकता। ओके, पुढचा शब्द कौच। कौचचा अर्थ बघा, अ लॉंग पीस ऑफ फर्निचर ऑन विच अ पर्सन कॅन सीट ऑर लाय डाऊन। म्हणजेच सोफा। म्हणजेच काय तर पलंग, बिछाना किंवा विश्रांतीसाठी पहोडलेला असणं। हा चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, हा सोफा आहे, तर त्याला तुम्ही कौच म्हणू शकता। काय म्हणू शकता? कौच। ओके, एक्झाम्पल पहा, वी सॅट ऑन अ कौच। आम्ही एका कौचवरती म्हणजे सोफ्यावरती बसलो। ओके, पुढचा वर्ड बघा आपल्याकडे, वॅड। वॅडचा अर्थ पहा, अ लार्ज नंबर ऑफ पेपर्स, पेपर मनी, एटसेट्रा, फोल्डेड और रोल टुगेदर। म्हणजेच काय तर लार्ज नंबर ऑफ पेपर्स, पेपरचा एक मोठा गठ्ठा किंवा पैसे असतील त्यांना फोल्ड केलेला आहे किंवा रोल केलेलं आहे, त्याला तुम्ही वॅड म्हणू शकता। चित्रामध्ये पाहू शकता ह्या 20च्या नोटांचं बंडल आहे, त्यांना एकत्र बांधलेलं आहे, म्हणजेच हा काय त्यांचा वॅड आहे। मराठीत अर्थ पहा, अनेक कागद, कागदाच्या नोटा वगैरेचा गुंडाळून केलेला गठ्ठा, बाड, भेंडोळे, बिंडी किंवा चवड किंवा थप्पी, याला तुम्ही वॅड म्हणू शकता।
एक्झाम्पल बघा, ही पुल्ड अ वॅड ऑफ 20 रुपीज नोट्स आउट ऑफ हिज पॉकेट. म्हणजे त्याने त्याच्या पॉकेटमधून 20च्या नोटचं वॅड काढलं, म्हणजेच काय, बंडल काढलं. ओके. पुढचा शब्द बघा, द नर्स युज्ड अ वॅड ऑफ कॉटन वूल टू स्टॉप द ब्लिडिंग. त्या नर्सने काय केलं, वॅड ऑफ कॉटन म्हणजे कापसाचा बोळा घेतला. कशासाठी, तर ब्लिडिंग, रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. ओके. पुढचा वर्ड बघा, इग्नाइट. इग्नाइटचा अर्थ टू स्टार्ट बर्निंग और टू कॉज समथिंग टू स्टार्ट बर्निंग, टू स्टार्ट हीट और फ्लेम. म्हणजे एखादी गोष्ट पेटवणे किंवा एखाद्या गोष्टीचा पेट घेणं, त्याला तुम्ही इग्नाइट म्हणू शकता. चित्रामध्ये पाहू शकता एक व्यक्ती आहे, गॅसवरती त्याने कढई ठेवलेली आहे, म्हणजेच काय, त्याने गॅस पेटवलेला आहे. ओके, इग्नाइट केलं. एक्झाम्पल बघा, आय इग्नाइटेड द गॅस स्टोव अँड केप्ड द पॅन ओव्हर. मी गॅस स्टोव जो होता त्याला इग्नाइट केलं, म्हणजेच काय, तर पेटवलं, चालू केलं. तर मित्रांनो, स्टार्टच्या ऐवजी तुम्ही इग्नाइटेड केलं असं सुद्धा म्हणू शकता. ओके. पुढचा वर्ड बघा, क्वारल. क्वारलचा अर्थ टू हॅव अन अँग्री आर्ग्युमेंट ऑर डिसअग्रीमेंट. म्हणजेच काय, रागात वाद घालणे किंवा मतभेद व्यक्त करणे, एखाद्या व्यक्तीशी भांडणं किंवा तंटा करणं, वादावादी करणं, कलह करणं किंवा तंडणे, याला तुम्ही क्वारल म्हणू शकता. या चित्रामध्ये पाहू शकता हा महिला आणि पुरुष दोघं काय, तर क्वारल करत आहेत, भांडण करत आहे. बघा, दे हॅड अ क्वारल अबाउट द मनी. त्यांच्या जो मध्ये पैशावरून वाद निर्माण झालेले होते. क्वारल. ओके. पुढे बघा, वेदर. वेदरचा अर्थ द क्लायमेट ॲट अ सर्टन प्लेस अँड टाइम. एखाद्या जागेचं, एखाद्या वेळेचं क्लायमेट म्हणजे वातावरण, त्याला आपण वेदर म्हणू शकता. किंवा हाऊ मच वाइंड, रेन, सन एटसेट्रा देअर इज अँड हाऊ हॉट ऑर कोल्ड इट इज. म्हणजेच काय, हवा किती थंड किंवा गरम आहे, किंवा वारे, पाऊस, ऊन किती आहे असे सांगणारे विशिष्ट ठिकाणचे हवामान किंवा हवा, पाणी, हवा, याला तुम्ही वेदर म्हणू शकता. चित्रामध्ये पाहू शकता मित्रांनो, या वातावरणामुळे हवेमध्येच काय, तर पाऊस पडलेला आहे आणि वातावरण एकदम कसं ढगाळ झालेलं आहे, पाऊसमय झालेलं आहे. मग वेदर कसं झालं, तर पाऊसमय झालेलं आहे. बघा, द वेदर फोरकास्ट सेज देअर विल बी रेन. मग वेदर हवामान भाकीत करतो की, वेदर म्हणजे हवामान, हवामान भाकीत करतो की देअर विल बी रेन म्हणजे तेथे पाऊस असेल किंवा तेथे पाऊस पडेल. ओके. पुढचा वर्ड बघा, ब्लंट. ब्लंटचा अर्थ युज्ड अबाउट नाईफ, पेन्सिल, टूल एटसेट्रा. एखादा नाईफ असेल म्हणजे चाकू असेल, पेन्सिल असेल किंवा साहित्य असेल, याबाबत ब्लंट हा शब्द वापरतात. विदाउट अ शार्प एज ऑर पॉइंट. शार्प म्हणजे अनुकुचदार, एज म्हणजे काठ, पॉइंट म्हणजेच काय, तर टोक. म्हणजेच काय, अशा वस्तूंचं टोक अनुकुचदार नाहीये. ओके. युज्ड अबाउट अ पर्सन, कमेंट एटसेट्रा. दुसरा अर्थ व्हेरी डायरेक्ट, सेइंग व्हॉट यू थिंक विदाउट ट्राइंग टू बी पोलाइट. म्हणजे नम्रपणाचा अभाव न करता एखाद्या व्यक्तीला कमेंट करणं, टीका करणं, सडेतोडपणे बोलणं, त्याला ब्लंट म्हणू शकता. बघा एक्झाम्पल. आता अर्थ बघा, सुरी, पेन्सिल, उपकरण वगैरेच्या संदर्भात वापर करतात. धारदार पाते किंवा टोक नसलेले, बोथट, लोण किंवा धार. म्हणजेच काय, चित्रामध्ये पाहू शकता, चाकूला, चाकू बोथट झालाय, त्याला धार नाहीये, हा व्यक्ती त्याला ब्लंटला काय करतोय, धार लावतोय. दुसरा अर्थ बघा, एखादा व्यक्ती शेरा संदर्भात वापर करतात. अगदी तोंडावर प्रत्यक्ष सडेतोडपणे बोलणं किंवा विनम्रपणा न दाखवता तुम्हाला जे काय वाटतं ते सांगणं, सडेतोड निर्भीडपणे बोलणं, याला सुद्धा ब्लंट स्पीच म्हणू शकता. ओके. दुसरा एक्झाम्पल बघा, शार्पन ऑल युअर ब्लंट नाईव्स. बघा, तुमच्या सर्व काही ब्लंट झालेल्या, बोथट झालेल्या नाईव्स आहेत, सुरी आहेत, त्यांना धार लावा, असं वाक्य म्हणते. पुढचा वर्ड बघा, पोजेशन. पोजेशनचा अर्थ समथिंग दॅट यू हॅव ऑर ओन. बघा, म्हणजेच तुमच्याकडे असलेलं किंवा तुमच्या मालकीचं असलेलं असं काही, तुमची मालमत्ता किंवा माल, याला पोजेशन म्हणू शकता. चित्रामध्ये बघा, हा बंगलो आहे, एखाद्या व्यक्तीचं पोजेशन आहे, म्हणजे त्याच्या मालकीचं आहे किंवा त्याच्या हक्काचं आहे. ओके. एक्झाम्पल बघा, द हाऊस हॅज बीन इन द फॅमिलीज पोजेशन सिन्स 15,000. म्हणजेच काय, तर 1500 इसवी सन 1500 पासून हे घर फॅमिलीच्या पोजेशनमध्ये आहे, फॅमिलीच्या मालमत्तेमध्ये आहे. ओके. तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजच्या सेशनमधली व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.